शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. बघा, आपण आपल्या शेतात मायक्रोन्यूटनचा वापर करत असतो, पण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना माहीत नाही की ते कोणत्या प्रकारचे मायक्रोन्यूटन हे शेतात आपण वापरतो व काय काम करते, तसेच त्याचे प्रकार किती व ते कोणकोणत्या स्वरूपात आपल्याला पाहावयास मिळतात, तसेच ते पिकाच्या कोणकोणत्या स्टेजला आपण वापरले गेले पाहिजे, अशा सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ बघण्या अगोदर माझी शेतकरी मित्रांना विनंती आहे की ज्यांनी आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, पिकाला आपल्या वाढीसाठी हे 16 टाईपचे न्यूट्रिएंट हे महत्त्वाचे असतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने CO2, H2O आणि O2. म्हणजे CO2 हा सूर्यामधून, H2O हा पाण्यामधून व O2 हा हवेमधून पिकांना मिळत असतो. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर प्रायमरी न्यूट्रिएंट. प्रायमरी न्यूट्रिएंट हे NPK या स्वरूपात आपण पिकाला देत असतो. त्याच्यामध्ये N म्हणजेच नायट्रोजन, P म्हणजे फॉस्फरस आणि K म्हणजे पोटॅश. आपण आपल्या व्हिडिओमध्ये 10-26-26 याचा व्हिडिओ आपण बनवला होता. त्याच्यामध्ये तुम्ही NPK यांची जी काय आपण माहिती दिलेली आहे ती तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर येतात सेकंडरी न्यूट्रिएंट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्ये, ज्याला आपण मायक्रोन्यूट्रन्स असे म्हणत असतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, बोरान, क्लोरीन, कॉपर, आयर्न, मॅग्नीज, मॉलिब्डेनम आणि झिंक अशा विविध सूक्ष्म अन्नद्रव्यांचं त्याच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. शेतकरी मित्रांनो, आता हे मायक्रोन्यूट्रन आपल्या पिकात काय काम करतात, ते कोणत्या स्टेजला वापरले गेले पाहिजे, म्हणजेच आपण जे मायक्रोन्यूट्रन वापरतो ते आपण पीकनिहाय कोणकोणत्या स्टेजला कोणत्या प्रकारचे मायक्रोन्यूट्रन हे कशा पद्धतीने काम करते, तर त्याविषयी आता आपण थोडंसं जाणून घेऊ. त्याच्यात प्रामुख्याने झिंक. झिंक हे पिकाच्या वाढीच्या काळात वापरले जाते. पिकाची अंतर्गत वाढ होण्यास झिंक हे चांगल्या प्रकारे पिकास मदत करत असते. पिकातील ज्यावेळेस बी तयार होतं त्यावेळेस आपण जर झिंकचा वापर केला तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला जे की आपण तेलबिया असतील, सोयाबीन असेल, अशा पिकांमध्ये जर का वापर केला तर बी हे चांगल्या पद्धतीने तयार होत असते. त्याच पद्धतीने प्रोटीन सिंथेसिसमध्ये झिंकचा हा मुख्य वापर आहे. प्रोटीन सिंथेसिसमुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया जी आहे ही गतिमान होते व त्या ठिकाणी आपल्या पिकाला हा हिरवापणा येत असतो. शेतकरी मित्रांनो, आता दुसरं जे काय आहे ते म्हणजे बोरॉन. बोरॉन हे आपल्या पिकातील गर्भधारणा तसेच फळाचा विकास होणे व फळातील साखरेचे प्रमाण वाढवणे, त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपलं पीक जे काही फ्लॉवरिंगला असतं त्यावेळेला जर आपलं फूल हे सेट होत नसेल तर फूल सेटिंगसाठी बोरॉन हे त्या ठिकाणी काम करत असते. अशा विविध क्रियेमध्ये बोरॉन हे आपल्याला काम करताना दिसून येते. त्याच पद्धतीने जर का आपल्या पिकातील शेंडा हा थांबला असेल तर शेंडा उचलण्यास बोरॉन हे मुख्य स्वरूपात काम करत असते. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपण बघू आयर्न म्हणजेच लोह. पिकातील क्लोरोफिल हरितद्रव्ये वाढवण्यासाठी हे आपल्या पिकाला मदत करत असते. म्हणजेच ज्यावेळी आपले पीक हे पिवळसर होत असते त्यावेळेस पिकातील हरितद्रव्य जे काय ते कमी होत असतात. म्हणजेच प्रकाशसंश्लेषण क्रिया जी आहे ही कमी होत असते. त्याच्यामुळे आपले पीक जे ते पिवळे पडत असते. तर त्याच पद्धतीने आपल्या पिकातील आपण जर का लोह त्यावेळेस दिला तर हे हरितद्रव्य वाढवण्यास मदत करत असते. तसेच झाडाच्या शेंड्याची वाढ होणे, तसेच पाने जर पिवळे पडले असतील तर ज्यावेळेस आपण फेरस म्हणजेच लोहाचा वापर केला तर आपल्याला ती डिफिशियन्सी त्या ठिकाणी भरून निघत असते. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपलं आहे मॅग्नेशियम. ज्यावेळी पिकातील प्रकाशसंश्लेषण क्रिया ही बंद पडते, पर्यायी झाडाचे अन्न हे झाडात तयार होत नसते, अशावेळी आपल्याला पिकात पिवळेपणा व झाडाची वाढ ही थांबलेली दिसून येते.
शेतकरी मित्रांनो, त्यावेळेला जर का आपण मॅग्नेशियमचा वापर केला तर त्यावेळेस आपली जी काही प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ही वाढते व झाडाला काळोखी येते. त्याच पद्धतीने झाडाची वाढ ही चांगल्या प्रकारे होत असते. शेतकरी मित्रांनो, आता याचा वापर आपण कधी करू शकतो? ज्यावेळेला आपल्या पिकाला पुरेसा सूर्यप्रकाश हा मिळत नसेल, त्यावेळेला जर का आपण मॅग्नेशियमचा वापर केला तर 100% त्या ठिकाणी आपल्याला त्याचा रिझल्ट पाहायला मिळतो. शेतकरी मित्रांनो, त्याच्यानंतर आहे कॉपर. कॉपरची गरज ही पिकात प्रामुख्याने हरितद्रव्य व बीज उत्पादनात आपल्याला पाहावयास मिळते. कॉपरच्या वापरामुळे पिकातील एन्झाईम ॲक्टिव्हिटी जी आहे ही वाढत असते. त्याच पद्धतीने जर का आपण कॉपरचा वापर केला तर ऑर्गटसारख्या रोगांचा प्रादुर्भाव पिकात हा कमी होताना दिसून येतो. ऑर्गट म्हणजे ज्यावेळेला बाजरी असेल किंवा इतर पिकं जे असतील हे करपली जातात किंवा त्यांचे जे बिया आहेत या करपल्या जातात, तर त्याला जर आपण कॉपरचा वापर केला तर 100% आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण मिळेल. त्याच पद्धतीने पिकातील नायट्रोजन पचवायचे काम हे कॉपर चांगल्या पद्धतीने करत असते व पिकातील जर का आपल्याला मर रोग पाहावयास मिळत असेल तर त्या मर रोगास प्रतिरोधक म्हणून सुद्धा कॉपर हे चांगल्या पद्धतीने काम करत असते. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, मॉलिब्डेनमचा रोल हा पिकात ज्यावेळेला आपलं फुलाची निर्मिती ही पिकामध्ये होत असते, त्याच्यामध्ये जे पोलन ग्रेन फॉर्मेशन असते, तर त्या पोलन ग्रेन फॉर्मेशनमध्ये मॉलिब्डेनमचा खूप महत्त्वाचा रोल आहे. त्याच्यामध्ये परागीकरण प्रक्रियेत याचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. फ्लावरिंग अवस्थेत मॉलिब्डेनम वापरले तर परागकण निर्मितीमध्ये हा वेग मिळत असतो व त्याच पद्धतीने परागीकरणाची जी काही क्रिया आहे ही पूर्णपणे होत असते व पिकातील जे की आपण म्हणतो की फ्लूल सेटिंग असेल, तर अशा विविध क्रियांना मॉलिब्डेनम हे चांगल्या पद्धतीने काम करत असते. शेतकरी मित्रांनो, त्याच पद्धतीने आता मॅग्नीज हे पिकातील नायट्रोजन पचवायचे काम करते व पानातील हरितद्रव्य हे वाढवण्याचे काम, तसेच मुळांच्या विकासासाठी मॅग्नीजचा वापर हा आपण करू शकतो. शेतकरी मित्रांनो, पिकाला जर का फायटोटॉक्सिसिटी झाली असेल, म्हणजे जे पिकामध्ये हानिकारक द्रव्य जर वाढले असतील तर ते बाहेर फेकण्याचे काम त्या ठिकाणी मॅग्नीज हे करत असते. तसेच पिकाला हरितद्रव्य जर कमी होत असतील पिकातील, तर ते हरितद्रव्य वाढवण्याचे काम हे त्या ठिकाणी मॅग्नीज करत असते. शेतकरी मित्रांनो, आता सगळ्यात शेवटचा म्हणजेच सल्फर हे आपल्या पिकात एक मुख्य घटक म्हणून हे काम करत असते. हे सल्फर जे आहे हे पिकातील न्यूट्रिएंट अपटेकसाठी फार महत्त्वाचा रोल हा करत असते. शेतकरी मित्रांनो, त्याच पद्धतीने झाडामधील ज्या विविध प्रकारच्या एन्झायमॅटिक रिॲक्शन होत असतात, तर त्या रिॲक्शनला सल्फर हे चांगल्या पद्धतीने ॲक्टिवेट करत असते. त्याच पद्धतीने सल्फरमुळे जे की पिकातील जर का बुरशींचा अटॅक वाढला असेल, तर त्या बुरशींच्या अटॅकला प्रतिरोधक म्हणून सल्फर हे त्या ठिकाणी काम करत असते. त्याच पद्धतीने प्रथिनेचं सिंथेसिस, त्याच पद्धतीने न्यूट्रिएंट अपटेक, त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, जमिनीतील जे जड अन्नद्रव्य असतात त्यांना उचलून देण्यासाठी त्या ठिकाणी सल्फर हे चांगल्या पद्धतीने काम करत असते. शेतकरी मित्रांनो, आपण मोजकेच मायक्रोन्यूट्रंटविषयी आपण माहिती घेतली, जे की पिकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण ते समजून घेतले. तसेच त्याचा वापर करताना जर आपण बाजारात जे मिक्स मायक्रोन्यूट्रंट मिळतात त्याचा वापर करू शकतो, जेणेकरून आपल्याला सेपरेट घटक ही देण्याची गरज पडणार नाही व आपल्याला अनावश्यक जो खर्च आहे हा आपला थांबेल. शेतकरी मित्रांनो, मायक्रोन्यूट्रंटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे मायक्रोन्यूट्रंटच्या वेगवेगळ्या स्वरूप आपल्याला पाहावयास मिळतात. ते म्हणजे सल्फेटयुक्त मायक्रोन्यूट्रंट, म्हणजे हे आपण सॉईलसाठी वापरू शकतो. त्याचनंतर इडाचिलेटेड हे
फवारणीसाठी आपण मायक्रोन्यूटन वापरू शकतो. त्याच्यानंतर प्रोटीन चिलेटेड म्हणजे प्रोटीन मिश्रित हे आपण फवारणीसाठी व ड्रीपमधून आपण वापरू शकतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण मायक्रोन्यूट्रंट या विषयावर आजचा व्हिडिओ बघितला. तर तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटच्याद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.